साधु साधु इधर नंदती पेच नंदती कद पुण्या उभयात नंदती कदं मे पुण्यंति नंदति धियो नंदति सुगतिं गतो. स्थिर शादने आनंदकराचा नाश करून प्रज्ञेचा दीप प्रज्वलित करणारे, प्रज्ञाशील करुणेचे उद्गाते, करुणेचे महासागर, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भगवंताचा सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा वंदनीय पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, बुद्ध धम्म संघ या महान तीन रत्नांना त्रिवार वंदन. आज ज्यांच्या महान पुण्याईने माणूस म्हणून जीवन जगत आहोत, असे मानवी अधिकार मिळवून देणारे, मानव मुक्तीचे मार्गदाता, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व धम्मक्रांतीला वंदन. ज्या गुरुवर्यांमुळे हा सद्धम्म मिळाला, सद्धम्म धारण करण्याचा व त्या मार्गावर चालण्यासाठी वारंवार मार्गदर्शन मिळालं, अशा वंदनीय पूजनीय गुरुवर्यांना वंदन. आजच्या या 20व्या धम्मपरिषदेचे आयोजक संयोजक वंदनीय पूजनीय भंते बुद्धभूषणजी, पूज्य भांते संघरत्नजी यांना त्रिवार वंदन. या परिषदेच्या धम्ममंचावर उपस्थित वंदनीय पूजनीय भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, महान तीन रत्नांना महासंघाला वंदन. तसेच श्रद्धा बुद्धी संपन्न कारुणिक पुण्यवान उपासक तथा उपासिका, जवळपास 3 ते 4 वर्षापासून या माळवटा येथे धम्मपरिषदेत बोलण्याची संधी मिळते. बऱ्याचदा असं होते, आर्यजीचं नाव टाकतात, टाईमही देतात, मात्र बोलू देत नाही. आम्हाला उपासक सांगतात, आर्यजी आम्हाला तुमचं प्रवचन ऐकायचं बरं का. मग तिथं गेल्याच्यानंतर काय प्रॉब्लेम होतो माहीत नाही, बोलायची संधीच भेटत नाही, बोलू देत नाही. असं नाही की भिक्खू संघाची आणि भिक्खुणी संघाची, दोन्ही संघाची देशना बरेचदा मी बघितलं, मात्र बऱ्याच ठिकाणी असं होते की उपासक लोकांनी बोलून सुद्धा आमच्या हातातला माईक घेतला जातो की भंतेजी आले, थांबा आर्यजी तुम्हाला भंतेजीला बोल दे. नाही ना, तर भंतेजी आणि आर्याजी हे संघाचे 2 चाक आहेत. एका कोणत्या चाकावर चालत नाही, 4 चाक आहेत ना, काय उपासक उपासिका भिक्खू भिक्खुणी संघ. गाडीचं एक जरी चाक जरी खाली गेलं तरी गाडी चालू शकेल का? कोणतीही गाडी असो. हा धम्माचा रथ आहे. या धम्माच्या रथामध्ये 4ही चाकांची गरज आहे. कोणी एक मोठ्याने, कोणी एक लहानने. आपला धम्म हा समानतेचा पुरस्कर्ता आहे, सत्यतेचा पुरस्कर्ता आहे. आणि धम्मपरिषदेमधून आपण हेच घेत असतो. उपासक उपासिकांनी सगळ्यात महत्त्वाचे की तुम्ही धम्मज्ञान अर्जन करण्यासाठी धम्मपरिषदेमध्ये आलेले असतात. तर दरवर्षी परिषद होते, दरवर्षी तुम्ही काय ऐकता, काय परिवर्तन करता हे तुम्हाला माहीत. मात्र कितीही धम्मज्ञान अर्जन करतो म्हटलं किंवा कुठल्याही जीवनामध्ये प्रगती करायची म्हटलं म्हणजे काय, तर बाधा निर्माण होतात. मनुष्य जीवनाचं ते तुमचं गृहस्थ जीवन असो किंवा आध्यात्मिक जीवन असो. भगवान बुद्ध म्हणतात, या जीवनामध्ये सत्यतेच्या मार्गाने निर्वाणगामी होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, जीवनाचा हेतू साध्य करण्यासाठी बाधा आहेत. त्या बाधाविषयी आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी जाणूया की मनुष्याचं जीवन काय. न जज्जा होती वत्सलो, न जज्जा होते ब्राह्मणो, कमुना होते ब्राह्मणो, कमुना होते वत्सल. जन्माने कोणीही व्यक्ती नीच होत नाही किंवा जन्माने कोणीही व्यक्ती हा श्रेष्ठ होत नाही. ब्राह्मण शब्द हा श्रेष्ठ या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे.
जन्माने कोणीच मोठा आणि कोणीच लहान होत नाही, तर कशाने होतो? माणसाच्या कर्माने. बाबासाहेब सुद्धा म्हणतात की मनुष्याचा आत्मउद्धार हा स्वतःच्या बलाने, स्वतःच्या आत्मविश्वासाने होत असतो. आपला उद्धार आपल्याला करावा लागत असतो. कर्म ही खूप महत्त्वाची आहे. कर्माने मनुष्य मोठा होतो आणि या कर्म करण्यासाठी संस्काराची गरज असते. संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. सध्याच तुम्ही आर्याजीला बघितलं, किती सुंदर बोलले. बघा, परकीय राष्ट्र आहे, परकीय जागा आहे, तरी सुद्धा एक आपलेपण आहे तुमच्याविषयी. मग तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. पण आर्याजीसाठी तुम्ही मनापासून साधुवाद द्या. साधू साधूचा आवाजच आला नाही तुमचा, म्हणून सर्वांनी पूजनीय या जे संबोधे यांच्यासाठी साधुकार द्यायचा आहे. एक आदर्श आहे आपल्या सर्वांसाठी की त्यांच्या मनामध्ये एक ओढ आहे की मला महाराष्ट्रामध्ये धम्म शिकायचं. आणि माझ्याकडचे जे लोक आहेत, जसे की त्या एमपीचे आहेत, प्रॉपर ग्वालियरच्या आहेत. ग्वालियरमध्ये एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये घरी सर्व गोष्टी संपन्न आहेत. आता त्यांना अंगणवाडीमध्ये नोकरी सुद्धा लागलेली आहे, शिक्षिका बनणार आहे. पण तरी सुद्धा शिक्षिकेची नोकरी सोडून काय करतायत? धम्म कार्यामध्ये स्वतःचं कल्याण करत, लोकांच्या कल्याणासाठी त्या जीवन यापन करत आहेत. म्हणून आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. सोपं नाही, एवढं सोपं नाही. एक भिक्षू बनणंही सोपं नाही आणि भिक्षुणी बनणंही सोपं नाही. प्रवचिताचं जीवन जे आहे ते पाहिजे तेवढं सोपं नाही. बाधा प्रत्येकालाच आहेत. मात्र ही जे काही गोष्टी आहेत त्या बनतात कशा? आपल्या भारतात तर एवढी माहिती नाही. आपण बाहेर देशाचीच उदाहरणं देतो. मात्र धम्म कोठे निर्माण झालं? धम्माचं उगमस्थान कोठे आहे? भगवान बुद्धाला संबोधी प्राप्त कोठे झाली? बाबासाहेब कोठे आहेत? कुठले आहेत बाबाच्या? भारतातलेच आहेत ना, भारतातलेच आहेत महापुरुष. महापुरुषाची भूमी आहे भारत. भारत ही संत पुरुषाची भूमी आहे. या भूमीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला अभाव दिसतो. आता तुम्हाला खूप गर्व वाटायला पाहिजे. आर्याजीने आमची खूप स्तुती केली, आम्हाला खूप चांगलं वाटलं. आई मला खूप जेवण वेळेवर देतात, माझा खूप लाड करतात, माझी खूप काळजी घेतात. आणि म्हणजे ते सांगत असताना आम्हाला सुद्धा एक इमोशनल होऊ लागलं की खरोखर त्यांच्या मनामध्ये किती भाव चांगला आहे, किती श्रद्धेचा भाव आहे. हा भाव जाणून तुम्ही आणखी पुण्यकर्म करण्यासाठी काय व्हायला पाहिजे? परिपक्व व्हायला पाहिजे. स्वतःला आणखी खंबीर केलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपण भिक्षू बनवू शकत नाही किंवा भिक्षुणी बनवू शकत नाही. आपण त्या प्रवचिताचं जीवन जगू शकत नाही. मात्र जे प्रवचित आहेत त्या प्रवचितांचं शील परिपूर्ण करण्यासाठी, त्यांना ध्यान मार्गावर आरूढ होण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण सतत सहकार्य केलं पाहिजे. आणि ह्याच गोष्टी बाहेर देशात आपल्याला दिसून येतात. बाहेर देशामध्ये जोडीदार आधे उदर गाणं आहे की नाही? भीमके लगते जे घरात पहिले भंतीजीने म्हटलं, गाणं नाही म्हणायचं. मात्र श्रीलंकेमध्ये कवी बाणामधून स्पेशल कार्यक्रम धम्मदेशना असते की त्यामधून काव्याच्या स्वरूपामधून धम्म सांगितला जातो. लोकांच्या लोकभाषेमध्ये धम्म सांगणे हे भगवान बुद्धाने सांगितले की लोकांना कसं ते धम्म समजेल. लोकांची त्या जी काही भावना आहे, जो काही धम्मेचा भाव आहे तो लोकांमध्ये कशा प्रकारे चांगला रुजेल. आता संध्याकाळी गाण्याचा कार्यक्रम असेल की नाही माहीत नाही मला, हाय मला वाटते. तर संध्याकाळी गाण्याच्या कार्यक्रमाला पहा किती लोक येतात. भिक्षुणी गाणं नाही म्हटलं पाहिजे, हा वेगळा भाग आहे आणि म्हणायला पण नाही पाहिजे. मात्र ज्या गोष्टीतून लोकांचं लोककल्याण होईल ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे. जसं की श्रीलंकेमध्ये राहू नये काही दिवस, ते छोटे संस्कार असते. ते बाळ 3 वर्षाचा झाल्याच्या नंतर कंपल्सरी आहे की जवळपासचं कुठलंही विहार असेल तिकडे धम्म पांसल म्हणतात. म्हणजे आपल्याकडे जशी मॉन्टेसरीची शाळा असते, अंगणवाडी असते, तसे तिकडे विहार आहेत. त्या विहारामध्ये प्रामुख्याने वास्तव्यात भिक्खू संघ असतो, भिक्षुणी संघ असतो. तर त्या संघाच्या सानिध्यामध्ये त्यांना शिक्षण दिलं जातं. दर रविवारी त्यांचे धम्मशाळा भरवल्या जातात. त्या शाळेमधून त्या लेकरांना शिकवलं जातं की कुठल्या प्रकारचं अकुशल न करणे. लहानपणापासून बीजामध्येच ह्या गोष्टी राहतात. तुमचा गर्भसंस्कार असेल, नामकरण असेल किंवा तुमचा विद्यारंभ असेल, ह्या सगळ्या गोष्टी धम्मगुरूच्या सानिध्यामध्ये राहून त्यांच्याकडून शील ग्रहण करून, धम्म उपदेश ग्रहण करून, त्यासोबतच काय आहे तर धम्माचं ज्ञान अर्जन करत त्या बालकांच्या हातून दान पुण्य कर्म करून, मग ते कुठलंही दान असेल,
ते लोक दिवसाची सुरुवात ही दान पुण्य कर्म कराने बलाने करतात की आपलं दुसरे ते काही होऊ शकत नाही. एक भौतिक गोष्टीचा आपण दान, ज्याला आमिष पूजा म्हणतात, तर ही आमिष पूजा मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. आमिष हा शब्द तुमच्यासाठी नवीन असला तरी आमिष म्हणजे भौतिक गोष्ट, जसं भोजन दान आहे, चिवर दान आहे, औषधीचं दान आहे किंवा आर्थिक दान आहे. या स्वरूपामध्ये कोणी व्यक्ती घरून गेला तेवढासा चिवराचा कपडा जेणेकरून पाणी घालण्यासाठी भंतेजीला त्याचा काम येईल. आणि भंतेजी भिक्षुणी भिक्षू कोणी असेल, भिक्खू भिक्खुणी संघामध्ये कोणी असेल तर गौरवपूर्वक त्याचा स्वीकार करतात, सन्मानपूर्वक त्याला ग्रहण करतात आणि त्या उपासकांच्या प्रती मंगलमैत्रीची कामना करतात की हे पुण्य तुमच्या जीवनामध्ये तुमचा जो जीवनाचा हेतू आहे, जसं मनुष्याचं जीवन काय आहे तर पुण्यकर्म करण्यासाठी, भिक्षूचं जीवन आहे निब्बाण प्राप्तीसाठी. मग या गोष्टीचा तुमचा हेतू, पहिले तर उपासकांना आशीर्वाद दिला जातो की तुम्ही तुमच्या जीवनाचा हेतू पूर्ण करा. आणि ते परत म्हणतात की भंतेजी तुम्हाला सुद्धा चार आरे सत्याचा बोध होऊन निर्वाणाचा लाभ हो. एकमेकांच्या प्रती मैत्रीचा भाव हा खूप चांगल्या प्रकारे येतो. मग आपल्या इकडे काय येत नाही, अरे जे आम्ही तू किती दान देतो, आम्ही तर नेहमीची वर दान करतो, नेहमी भोजन दान, बघा बरं आमच्या इथल्या आर्याजीचा आम्ही किती लाड करतो, तुम्ही पण करता. मात्र जेव्हा केव्हा पुण्यकर्म करत असतो किंवा जेव्हा कुठलीही गोष्ट असेल, तुमचं जीवन ग्रस्त जीवन हे साधं शिक्षण असेल किंवा कुठला व्यवसाय असेल किंवा कोणतंही कार्य असेल तर त्यामध्ये बाधा येतात असं भगवान बुद्ध म्हणतात. कोणत्या 5 बाधा आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे कामोक्ता, मला इच्छा होणे, तीव्र इच्छा की माझ्या मनासारखंच झालं पाहिजे, हे मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आता पाहिजे म्हणजे पाहिजे भेटतच नाही. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही, हर बार मनचाही नाही होते. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल असं नाही, पण वाटते की नाही तुम्हाला की मनासारखं झालं पाहिजे म्हणून. आणि हे मनासारखं होण्याची कामुकता आहे, तीव्र इच्छा आहे, भोग गिलास आहे काय की मला भेटलंच पाहिजे, हे मला पाहिजे. मग ते तुम्हाला वस्तू असो, ती व्यक्ती असो किंवा तुमच्या आवडीचा कुठला पदार्थ असो किंवा आवडीचं गाणं असो. एखाद्याने तुमच्या न आवडीचं गाणं लावू द्या बरं, राग येते की ना, काय गाणं लावू लागले बाबा, माझ्या आवडीचंच लाव बाबा, असं म्हटलं जातं ना. प्रत्येकाची आवड एकसारखी असेल असं आहे का? नाही. तर ही कामुकता सगळ्यात मोठा मनुष्याच्या जीवनातील पहिला अडथळा. आता दुसरा अडथळा आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये घृणा, दुसऱ्याबद्दलचा द्वेष. मला लय याला लय येते, आम्हाला काही येत नाही, आम्हाला पण येते, आम्ही पण माणसं जाऊ, ते पण माणसं येते. काय भंतेजी त्याच उपासिकांचं नाव घेतात, काय त्यांचंच नाव घेतात. आता जसं मला वाटतं आर्याजी तुम्ही फक्त बुद्ध भूषण भंतेजीचंच नाव घेता, संघरत्न भंतेजीच नाव घेता. जे श्रीच उपस्थित आहेत, जो तडे राखेल ते पाणी चाकेल, जो कर्म करेल त्याला त्याचा लाभ होतो, जो संघ सानिध्यामध्ये आहे त्याचाच. आमच्या बाबतीत बरेचदा असं होते ही आमचे भंतेजी, ही आमच्या आर्याजी, असाही भेद उपासकांकडून होतो. आणि मग त्यामुळे काय होते, घृणा निर्माण होते, ईर्ष्या निर्माण होते, द्वेष दुर्बुद्धी निर्माण होते, दुर्भावना निर्माण होते. आणि हे दुर्भावना तुम्हाला जीवनाला काय करू देत नाही, पुण्यकर्म करू देत नाही. तुमच्या जीवनामध्ये जे साध्य करायचे नाही, मला नाही जायचं, आम्हाला थोडं ना बोलवलं, आमचं थोडं ना नाव घेतलं, आम्हाला थोडं ना म्हटलं, आम्ही पण दान दिलं. यामुळे काय होतंय, तुम्ही जे चांगलं करायचंय ते करू शकत नाही. मनामध्ये चुकीचा भाव आला ना, मन विचलित झाले ना, मनामध्ये घृणेचा भाव आला ना, दुर्भावना निर्माण झाली, चांगलं काम करू शकत नाही, चांगल्या मार्गावर जाऊ शकत नाही. म्हणून या घृणेला नष्ट करा, याला मैत्रीने जिंका. मैत्री हे सगळ्यात मोठं बळ आहे. या मैत्रीच्या भावाने जाणं की नाही बाबा माझ्या मनात चुकीचा विचार, माझं एकटीचंच नाव आलं पाहिजे किंवा माझ्या एकट्यालाच काही म्हटलं पाहिजे असं नाही. तर धम्म समानता शिकवतो. समता कुठं गेली आपल्यामध्ये? स्वतःला समतेमध्ये प्रतिष्ठित करा आणि हा द्वेष दुर्भाव नष्ट करा. म्हणून हा दुसरा अडथळा आहे. असं समजा तुमच्या मनामध्ये ईर्ष्या आली की हिला मान दिला, मला नाही दिला, की समजा तुम्ही दुसऱ्या अडथळ्यामध्ये अडकले. आता तिसरा अडथळा काय आहे तर मनुष्याच्या जीवनामध्ये तिसरा अडथळा आळस. जाऊ द्या ना, अजून बाई आल्याच नाही, जाऊ दुपारचं, धम्मपरिषद दुपारी चालू होते, प्रवचन दुपारी चालू होतात. आपण यांना सांगितलं डबे घेऊन या, अर्ध्यांनी म्हटलं अहो जावत आहे तुम्ही, माझे काम राहिले, मी नंतर येते. काय आळस आहे. कशासाठी आला? पुण्यकर्म. जो ज्याला भूक लागली तो जेवण करतो की नाही? तुम्ही जेवण केलं तर तुमच्या शेजारचं पोट भरतंय का? तशा प्रकारे धम्म आहे. आपलं पुण्य आपणच केलं पाहिजे. जर तुम्हाला जीवनामध्ये स्वतःची प्रगती करायची असेल तर याला जेवणासारखं समजा.
जसं की भूक लागली तर जेवण तुम्हाला करावं लागते की नाही? दुसऱ्यांचं जेवलं म्हणजे तुमचं पोट भरेल का? नाही. तुम्ही जेवण केलं तर तुमचं पोट भरेल. तशाच प्रकारे कुठल्याही प्रकारचा आळस न मानता, आळस येतोच ना सगळ्यांना, झोप आली, कंटाळा आला, तर दुपारचं वेळ आहे, जेवण आहे, भूक लागली, भूक पण लागते ना. कंटाळा आला की भूक लागते, जाऊ द्या थोडं फिरून द्या, थंड पिऊन येऊ द्या, कंटाळा येतो. ह्या सगळ्या गोष्टी काय तर आपल्या चांगल्या मार्गावर, आपल्या प्रगतीच्या मार्गावर येणारे अडथळे. या अडथळ्याला आपण जाणलं पाहिजे, त्याला योग्य प्रकारे चिंतन मनन करून काय केलं पाहिजे, धारण केलं पाहिजे. त्यानंतर आहे व्याकुलता. अरे किती वेळचं बसलो, जे पाहिजे ते कोणी सांगतच नाही, लय बोर होऊ लागलं, असं सांगायला पाहिजे. मागच्या वेळेस तर तसं सांगितलं होतं, यावेळेस तर असंच आहे, सकाळपासून बसलो, आतापर्यंत चालूच नाही झालं, कधी चालू होईल, कधी चालू होणार नाही, चालू झालं तर आणि ते कधी संपेल, कधी नाही. भूक लागली, काय व्याकुलता आहे मनामध्ये, व्याकुळ आहे. नाही, असं नव्हतं पाहिजे, हे असंच पाहिजे होतं. तीव्र इच्छा निर्माण झाली आणि व्याकुलता निर्माण झाली. या व्याकुलतेमुळे काय होते, माणूस बेचैन होते, अस्वस्थ होते. आणि ही अस्वस्थता कुठून आली बरं? कुठून दुरून आली का? तुमच्या शेजारच्याने दिली का? आर्याजीनी भंतीजीने दिली का तुमच्याजवळ? ही तुमच्याच जवळ आहे. ही निर्माण केव्हा येते, जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे धम्ममार्गावर आरूढ होता, तेव्हा तुम्हाला ह्या बाधा निर्माण होता. मन बेचैन होते, अस्वस्थ होते, मन लागत नाही का? की मनाला दुसरंच काही पाहिजे, मनामध्ये